कुबेर केवळ रागेल करी हे स्तोत्र वाचल्यावरील सत्य सत्य तरी वाचा स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोगाचे निगंतरा ब्रह्मकळेला नित्य स्तोत्राचा पारायणे धरावतो स्तोत्राविषयी विश्वास आपल्या वारसी कर्तवित्र कुमत्वनेसी झाडामुळे देऊ नका तर पापला आत्मला ऐसी कृष्णा होई तैसी श्री 1847 भाग शुद्ध पक्षात तिथे गणेश चतुर्थी सत्य सोमवारी ज्योतिर्लिंगे श्री साईनाथ स्तवन मंदिरे पूर्णधारी महेश्वरी पुरी गणपतीची श्री कैले सत्य महेश्वर क्षेत्रमध्ये स्तोत्र देते पूर्ण झाले प्रत्येक शब्दा सेवदवले श्री साईनाथेश्वरी लेखन शिष्य नामोदर व्यासदारा साकार दासगणोडी किंकर अवघ्या संत भक्तांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंदिरे तारक हो भवसागरी हे तन्मे अत्यादरी दासगणो श्री पांडुरंगा श्री हरिहराम नमस्तु शुभम भवतु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथ नमस्तु शुभम भवतु सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय नमस्कार ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम हे विज्ञान प्रेम श्रीयांची वेगळ केवी दुःख देवळे निवळन जेविती मानसे केवी ते धीरबुद्धिवंत विवेकानी भाग्यवंत श्रेयासी केवळ रोरंगदं प्रियासी विमुख सर्वदा एकवाहनंती शरीर पशु पुत्र धन मानादी योगक्षेमाचा रागुणादिंद्रिय साधिती एकरे श्रेय काल प्रिय कायो ज्ञान झालेली उभय ऐसा तिग्रहण व्यवसाय तरी स्वायत्त मृषासी तरीही प्राप्त होणे उभय निवड करणे अवघड विषय करुणी मंद बुद्धी बरजय आकिली प्रिय तयासी साधु प्रिय आदरुषेय पुरुषार्थ जरीही पुरुषाचे स्वाधीन असमर्थ कराया हे विवेचन विवेकहीन भक्तमती श्रेय हे आहे कशात आरंभी जाणले पाहिजे निश्चित मग एका बुद्धिमंत मार्ग प्रतिकार साधन करूये तेथेच पुरुषार्थ दृष्टीपुढा हे होई ठाके दत्त धरा म्हणून श्रेयाच्या करा झगडा करून धरा बुद्धीचा अतर्क संसार चक्राचे थेर अखंड भ्रमती अष्टौ प्रहर आध्यात्मिकादी चिंता प्रखर दुर्निवार दरसाहे तेने अत्यंत दुःख कहर सहन करिता होई जर्जर शोधी वर्तनी वर्तन पर सोपी सुमगर साधने दुस्सह हे भवचक्र परिवर्तन होईल कैसे याचे स्तंभन तदर्थ असे काय साधन हे अन्वेषण आदरी घोर भाग्य हे बुद्धी उपजता तेथून निजवे पुरुषार्थता फक्त सदुपाय साधकता निस्वार्थाय विदयाने पाहिजे स्वप्नात सोन्याच्या गारा वर्षती प्रयत्ने साठवण केल्या अमिती वाटे वेळी कामासेली हरवून चाली जागृती दृष्टा दुष्ट भोगवासना आशा तृष्णावा कामना सदैव प्रतिबंधक जाना समूळ खानाया आधी अशक्य दिसाया सूर्य करे बुद्धी जेथुनी मागारी फिरे तेथे वेद सूर्य पाऊल नशिले ते निजकरे गृहावी काम क्रोध उभय वृत्ती करुण देती ज्ञान प्राप्ती श्रवण मनन समाधी विच्छित्ती हातो हाती त्या गर्दी दीपा कर्पुरा होता लगडी संभवे काय लोटा लोटी उभटल्या भेटी होण्याची खोटी दीपत्य उठे कर्पुरे तुझे स्तुतीला अमित दुष्कर्मी लोळे जो अमित याने असुनी काय हिता विहितावित जो देणे ऐसा जो नित्य शांत अंतःकरण समाहित इंद्रिय लोळे चित्त चित्त ज्ञाने निवृत्त होईना
ज्याचे चित्ता समाधान जो गुरुपुत्र आचारवान ज्याचे निश्चल आत्मानुसंधान ऐसे ते पद परम मोठे वास्तव्य जनितयाचे कोटे मनींची आशंका भिटे प्रकट जैते आपैसे हे तेन तले तर्कवाद अनवाद प्रवाद वा संवाद ईश कृपेत लागेल दाद इतर वाद ते व्यर्थ सम्यक ज्ञानाची जे कारण ते गती ज्ञान रे बुद्धी ज्ञान तो आगमन ज्ञेय वेगळाच जाणून उत्तम ज्ञान धानी जो काय आमोलिक चालली वाया धन काम ही दुपारची छाया कानून हरीचे दुर्गट माया लागे पाया संतांच्या संत भव सागरीचे तारू तो होती तिले उतारू तया विन बैल मारू कोण उतारू समर्थ विवेक वैराग्य यांची जोड पांगिल यांची जो संकट तो हो का जड दगड नाव घडना क्या भवसिंदो षडगुण ईश्वर भगवंताचे वैराग्य हे प्रथम ऐश्वर्याचे असतील जीवन भाग्याचे विनायकांचे वाटाणे विहित कर्म केली या विना वैना चित्त शुद्धी निर्माण चित्त शुद्धी समाधी साधन संपत्ती देह मुक्ती हाते काल नाम संकल्प त्यागे चित्त एकाग्रती चायोगे अनन्यत्र जो ऋषि शरण ये पत्री घेत्या सद्गुरो जो बहि प्रवृत्ती शून्य भाविक भक्तानन्य ज्ञान लाभे होई प्रत्यं उपायन मध्यस्थ अहंभावरहित धर्माधर्म शुभाशुभ विरहित त्यांस हे संसार अंतर्गत विविधाहित कायपा विराली देहांकर वृत्ती तात्काळ देजेचे संचली निवृत्ती तिज जीवाची परमास्ती खून निश्चिती बांधावी प्रवृत्ती ठाई शत्रु मित्र सुखापुढे देह महत् दुःखने बापुडे तै कोणही सुखारणे महत् सुख आतुडे जई अहित दुःखाचे डोंगर कोसळतो मग तयावर परितो न हले लमभर गिरीवर केवळ धीराचा भगवंत सत्य आत्मदर्शन अतिअव्यक्त त्याला इथे आत्मदर्शनासक्त भूलोक विभक्त वाक्यती हे जे हो चित्त शुद्धी आदर्शाची निर्वृत्ती शुद्ध आत्मस्वरूप शुद्धी प्रतिबिंबित होत असे विदेशस्थानाचे ब्रह्मलोक तेथे तो आत्मालोक तरी सायस लागली अनेक कष्टकार अधिकरतो सर्वांनी माया गटाळी अक्षी आपण आपली पिढी बाहेरही सर्वांनी लोकांनी आत्मसंबंध नाही तो कोण काही मागो येता अधिकार वाद संत प्रथमता जैसे द्याचे योग्य योग्यता तैसे द्याते केवळ केसाठी स्वार्थ अथवा केवळ मनवान काय किया ती कराते केवी साई बाबा महंत